रामकृष्णारी राजसकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया या जगद्गुरु तुकोबरायांच्या एका ओवीवरती आपण चिंतन मानणार आहोत. जगद्गुरु तुकोबराया ज्या वेळेला पांडुरंगाला विनवणी करतायत, पांडुरंगाशी एकरूपतेने बोलतायत, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृत स्वप्नी पांडुरंग किंवा विठ्ठल सुखा विठ्ठल मुखा तुकया मुखा विठ्ठल असा हा राजसकुमार तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया नवे सरिता निराळे लवन मिळविता दळे. या युक्तीप्रमाणे ज्या वेळेला राजस ज्याचं राजासारखं राजबिंडा ज्याची प्रतिमा डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर देवाला पाहायला गेल्यानंतर देव रूप ज्या वेळेला प्रत्यक्षात होतं किंवा काही लोक म्हणतात बघा देवाला पाहायला गेलो होतो ते गेल्यानंतर देवच होऊन गेलो. मी देवाला फक्त पाहायला गेलो होतो, निहाळायला गेलो होतो, पण त्याचं ते रूप सोहळं, त्याचं नटणं, त्याचं बागणं, त्याचा तो गंध, त्याची असणारी छटा, त्याचं हसणं, त्याचं मुरडणं ज्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर घडतं त्यावेळेला एखादा लहान बालक सुंदर त्याला नटवल्यानंतर ज्या वेळेला नटरंगी नार होतो त्याप्रमाणे देवाचं रूप ज्या वेळेला आपण पाहत असतो त्यावेळेला राजसकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. रवी शशिकळा लोपलिया म्हणजे रवी शशी हे सगळे त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी, त्याचं गुणगान गाण्यासाठी, त्याला पाहून किती मोठा आनंद आहे जीवनामध्ये. मित्रांनो, जर तुम्ही एखादी प्रतिमा पाहिली असेल, एखाद्या देवाचं गोंडस रूप किंवा निहाळत असाल आणि मनामध्ये तसे भाव असतील ना, तर त्यावेळेला तुम्हाला तो पण नटलेला दिसेल. ज्याप्रमाणे आज तीर्थक्षेत्र देहूमध्ये आत्ता उन्हाळा चालू झालेला आहे, यावेळेला चंदनाच्या ओटीचा लेप देवांना लावला जातो. का? थंडाई असावी. लोप ज्या वेळेला चंदन आपण नुसतं मस्तकाला लावलो तरी आपलं मस्तक शांत होतं, त्याप्रमाणे देवांना पण चंदनाची ओटी, फळफळावळ, आंब्या असतील, कलिंगड असेल, चिक्कू असेल, वेगवेगळ्या द्राक्ष असतील, अशा पद्धतीची मोसंबी असेल, केळे असेल, अशा पद्धतीचा नैवेद्य त्या ठिकाणी बहाल केला जातो आणि त्यामधून मिठाई असेल सर्वांना ती वाटली जाते. असा जो काळखंड आहे तो हा जो काळ आलेला आहे त्या काळाप्रमाणे आपण बदललं पाहिजे असं देवाचंही चिंतन असतं. आणि ज्या वेळेला तुम्ही मस्तकी चंदन लावसाल त्यावेळेला राजसकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया असं चित्र तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, आवर्जून आपण या आनंद क्षणाचे साक्षीदार व्हा आणि जीवनाचा आनंद घ्या. असा आनंद बागडा. जीवन क्षणभंगूर आहे, कुठल्या वेळेला काही वेळ येईल सांगता येत नाही, त्यामुळे जीवनाचा आनंद घ्या आणि या जीवनाचा उद्धार करा. या कुळात आलो त्या कुळाचा उद्धार करा, आपल्या परिवाराचा आपला उद्धार करा. हसा, आनंद घ्या. बागडा. रामकृष्ण हरी.